योग्य वेळेस जेव्हा फळबाग नियोजन केलं जातं त्याचा फरक दिसायला टाईम लागत नाही. गोविंद गवळी नारायणगाव यांच्या मोसंबी नियोजनाचं काम आपण डिसेंबर महिन्यामध्ये घेतलं होतं. त्यावेळी नवीनच बाग असल्यामुळं स्थिती काय असेल हे सांगणं थोडंसं मुश्किल होतं. पण तरीही गोविंदरावांनी रिक्वेस्ट केली आणि आंबा बहार फोडण्यासाठी डिसेंबरपासून ज्या ज्या जरुरी स्टेप्स असतात, जसं फवारणी आहे योग्य काळात, जेणेकरून जी कांडी आहे, जी दांडी आहे, ही चांगली मजबूत होऊन जाते आणि जे अन्नद्रव्याचा साठा आहे तो आपण फवारणीमुळे जे देतो त्यांनी पानातला जो अन्नद्रव्य आहे ते देठामध्ये दांडीमध्ये येऊन जातं आणि ती मजबूती आपल्याला पुढं बाग फोडताना खूप फायद्याची असते. तर आपण सगळ्या स्टेजेस कंप्लीट झाल्यानंतर ते आता पाणी दिलेलं आहे. तर आपण जाणून घेऊयात गवळी पाटलाकडनं. सोबत प्रवीण म्हस्के साहेब सुद्धा आज आलेले आहेत. त्यांचंही पुढं फळबागाचं नियोजन फळबाग लावायचं त्यांचं प्रायोजन आहे. तर त्यांची पण आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ. सोबत योगेश म्हस्के साहेब आहेत जे आज चर्चा करतील गोविंद गवळींसोबत की त्यांना बागामध्ये काय फरक दिसतोय. सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो आज हा असेल. राम राम. राम राम म्हस्के साहेब. म्हस्के साहेब खास दिल्लीवरून आलेत हे जाणून घेण्यासाठी की बागांमध्ये काय फरक जाणवतो आणि त्या हिशोबाने त्यांना पुढं स्वतःची बाग लावायची आहे. राम राम शेतकरी मित्रांनो, आज आपण राम राम म्हस्के साहेब, राम राम गोविंद भाऊ. आज आपण परत एकदा गोविंद भाऊंच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत. गोविंद भाऊ, मागच्या 2 महिन्यापासून तुम्ही आमच्या सोबत आहे. आपण जे मेहनतीचं नियोजन असो, बागेतलं काडी काढायचं नियोजन असो, फवारणीचं नियोजन, जे विश्रांतीत कामं केली जातात त्याचं नियोजन आपण केलं. तर याच्यामध्ये आता तुम्हाला वेळोवेळी काय फरक जाणवला, हाच व्हिडिओ बनवायचा उद्देश आपला हाच आहे की शेतकऱ्याचं मनोगत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे. बरोबर. कारण आपण काय करतो याचं आउटपुट आपल्याला दिसायला पाहिजे आणि आपण प्रत्येक गोष्ट जी आहे ती व्हिडिओ समोर ठेवूनच करतो. तुमचा अगोदरचा जो व्हिडिओ आपण सुरुवात करायची होती त्यावेळेस काढला होता. तर आता या महिनाभरात जे विश्रांतीत आपण जो काही फरक झाला तो फक्त शेतकऱ्यांना सांगावा. नमस्कार. फरक असा झाला आपल्याला की आपण सुरुवातीला तुमच्याकडून 2 फवारणी घेतल्या होत्या. बरं. पहिले तर झाडं तानावर होते समजा, आपण त्याच्यात फक्त रोटर मारलं होतं आळूला. त्याच्यानंतर मागं असं ढगाळ वातावरणात तुमच्याकडून 2 फवारणी घेतल्या होत्या आपण. फवारणी घेतल्यानंतर 2 फवारणी घेतल्यानंतर 15 ते 20 दिवसानंतर आपण पाणी फोडलं. 5 तारखेला पाणी फोडलं आपण झाडाला. ज्या वेळेस आपण पहिली फवारणी घेतली त्यावेळेस आपल्या झाडावर काही फूट निघत होती. हा, फूट थोडंफार लीक होत होतं. त्याच्या कांडी फुकायला लागली होती समजा. जे लीक होत होतं ते थांबली का तुमची? फूट निघत होती आगारी म्हणून आपण एक फवारणी घेतली सुरुवातीला. त्याच्यानंतर झाडाची फूट निघत होती, स्टॉप झाली. त्याच्यानंतर दुसरी एक फवारणी घेतली. त्याच्यानंतर पूर्ण झाडाचा पाला एकदम हे झाला, पूर्ण नाही गळाला. 30-40% गळ झाली पाल्याची. जी काडी आपल्याला स्टोअर पाहिजे होती, जी काडी मजबूत व्हायची होती समजा, त्याच्यातून जास्त फूट निघणार होती, ती काडी एकदम मजबूत झाली. त्याच्यानंतर आपण पाणी म्हणजे खत टाकलं, शेणखत वगैरे टाकलं आणि रासायनिक खत टाकलं, रोटार मारून पडक्या पाडल्या. आपण पाण्याचं नियोजन दिलं. त्याच्यानंतर झाडाची मी पाणी दिल्यानंतर 5-6 दिवसांनी काडी एकदम जास्त मजबूत झाली, त्याच्यातून एकदम फूट व्यवस्थित निघते. वाटलं तर मी झूम करून बघायचं. हा, हे जे डोळा दिसतोय प्रत्येक काडीवरती तुमची फूट दिसायला लागली. सर थोडं पाठीमागे घ्या, एवढं जवळ घ्यायची काही गरज नाही, थोडंसं मागून घ्या, मग ते व्यवस्थित येतं. हे बघा, प्रत्येक डोळा त्याला दाखवू द्या. प्रत्येक झाडात मजबूत व्हायला लागलेलं आहे आणि मजबूत एकदम फूट व्यवस्थित होती. हे बघा, इथं बघा, हे बघा, सगळं झाडाच्या काडीवरचा सगळा डोळा फुगलेला आहे. झाडाची जेवढ्या काडी आहे झाडाची सगळ्यातून डोळे निघताय, म्हणजे सगळ्यातून फूट व्यवस्थित होती. बरं, धन्यवाद गोविंद भाऊ. आणि तर हे बघा शेतकरी मित्रांनो, ह्या अवस्थेत झाड आल्यानंतर त्याच्यातून फूट निघणार की आगारी निघणार हे आपण आज सांगू शकत नाही. परंतु जर आपल्या काडीमध्ये मजबूती, मॅच्युरिटी जर असली,
काडी आपली स्ट्रॉंग असली, काडीमध्ये जर सर्व अन्नद्रव्याचा साठा व्यवस्थित असला, जे विश्रांतीमध्ये आपण केलेल्या फवारण्या आहे त्या फवारण्या जर योग्य झालेल्या असल्या तर ह्या काडीमधून फूट चांगल्यापैकी निघते, आघाडी कमी असते. याच्यामध्ये अजून एक शेतकऱ्यांनी ह्या काडीला ह्या अवस्थेमध्ये जर पाण्याचा फ्लो वाढवला, पाणी जास्त प्रमाणात वाढवलं तर झाड आघाडीवर जाऊ शकतं. तर अशा वेळी गोविंद भाऊ, तुम्ही जेवढं पाणी झाडाला ताणून म्हणजे कसं लगेच द्यायचं नाही असं नाही, पण जोपर्यंत तुमची जमिनीची कंडिशन वापसा कंडिशनवर येत नाही तोपर्यंत तुम्ही पाणी द्यायचं नाही. पाणी जेवढं नियोजनबद्ध देताल तेवढी तुमची फूट व्यवस्थित निघेल. आणि यासोबतच आपण आता काय करू, जे खतं टाकलेले आपण, तर हे खतं पूर्ण झाडाला उचलणं शक्य होत नाही काही वेळी. तर मग अशा वेळी जी टाकलेली खतं आहे ती भरपूरशी प्रमाणात जमिनीत पडून राहतात. अशा वेळी अपटेकिंगसाठी आपण जो आपल्या मागच्या 5-6 व्हिडिओमधून प्रोडक्ट आपला गाजला जातोय, पिकअप जादू, हे आपण याला ड्रीपद्वारे देऊ, जेणेकरून आपली जी जमिनीत टाकलेली खतं आहे, रासायनिक खतासोबत जी जमिनीत इतर अन्नद्रव्ये पडलेली असतात ती रूट चालू झाल्यानंतर झाडाला ती उपलब्ध होतात. ते अपटेकिंग करण्यासाठी ती औषधी त्याला मदत करते. मग अशा वेळी आपण ही औषधी जर दिली तर अजून झाडामध्ये खालून मुळाची कार्यक्षमता वाढल्यानंतर ताकद वाढते आणि फूट चांगल्यापैकी निघते. तर शेतकरी मित्रांनो, आपण या पद्धतीत नियोजन करू आणि गोविंद भाऊ सोबत पुढच्या व्हिडिओत येऊ. तसंच आपल्यासोबत आज आमचे मोठे बंधू श्री प्रवीण प्रकाशराव म्हस्के हे दिल्लीला असतात मंत्रिमंडळात, ते त्यांचा परिचय सांगतील. नमस्कार, मी प्रवीण प्रकाशराव म्हस्के. मी राज्यमंत्री, वस्त्र राज्यमंत्री यांच्यासोबत काम करतो. ॲक्च्युली मला पण आमच्या शेतामध्ये जवळपास मोसंबीची लागवड करायची आहे नवीन. तर योगेश सरांशी मी डिस्कस करून लवकरच येत्या जूनमध्ये मोसंबी पिकाची लागवड करणार. येत्या जूनमध्ये पावसाळा सुरू झाल्यानंतर तुम्ही लावणार. चालेल, धन्यवाद सर, तुम्ही आमच्या सोबत वेळ दिला. धन्यवाद गोविंद भाऊ. धन्यवाद संतोष रोडे. चालेल शेतकरी मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद. थँक्यू. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. गोविंद गवळींचं मनोगत आपण आज ऐकून घेतले. त्याच्यासोबत आमचे दिल्लीचे प्रवीण प्रकाशराव म्हस्के हे सुद्धा आज विजिटला आले होते. त्यांचंही मोसंबी लावण्याचा प्लॅन आहे. तर हा व्हिडिओ मॅक्झिमम तुमच्या मित्रांकडे पाठवा. याला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. मी संतोष रोडे पाटील ही रिक्वेस्ट करतोय तुम्हाला. धन्यवाद.